नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे स्टॉक इन स्ट्रीट. आज ट्रम्प साहेबांनी एक ट्विट केलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की ते एका देशावर हल्ला करणार आहे. आता या देशावर का हल्ला करणार आहेत, का नाही, हे आज आपण जाणून घेणार आहोत. तर चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला आपले सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला देखील लाईक करायला विसरू नका. तर जाणून घ्या हा देश कोणता आहे. हा देश आहे क्युबा. आता हा क्युबा देश USA पासून खूप जवळ आहे आणि याची जे क्षेत्रफळ आहे ते सुद्धा खूप कमी आहे आणि यामध्ये एक शहर आहे ग्वांतनमो म्हणून. आता या शहरावर जे आहे USAचं कंट्रोल आहे. आता USAचं कंट्रोल म्हणजे का, तर तसं जर बघितलं तर क्युबाचा कंट्रोल पाहिजे, पण तिथे आहे USAचं कंट्रोल म्हणजे अमेरिकेचं. आणि जेव्हा क्युबाचे जे राष्ट्रपती होते त्यांनी अमेरिकेच्या राष्ट्रपतींना त्यावेळी 60च्या दशकामध्ये सांगितलं की तुमची जी आर्मी आहे किंवा जे तुमचं कंट्रोल आहे या शहरावर ते तुम्ही काढून घ्या. तर त्यावेळेस USAने त्याला नकार दिला आणि त्यामध्ये त्यांनी त्यांना पूर्णपणे सांगितलं की तुम्हाला काय करायचं ते करून घ्या. कारण क्युबा देश हा खूप छोटा आहे आणि युद्ध करण्याच्या परिस्थितीमध्ये नाही. कारण क्षेत्रफळ जर बघितलं क्युबाचं आणि अमेरिकेचं जर हत्यार वगैरे जर बघितलं, संसाधनं बघितली, तर यामध्ये अमेरिका आणि क्युबामध्ये खूप मोठी तफावत दिसेल आपल्याला. आणि याचाच फायदा अमेरिकेने घेतला आणि त्यांच्या शहरावर ताबा घेतला. तर अमेरिकेला डिफीट करण्यासाठी क्युबाचे जे राष्ट्रपती आहेत त्यांनी रशियाला विचारलं, तुमचे जे हत्यार आहेत, जे अण्वस्त्र आहेत, ते तुम्हाला ठेवण्यासाठी जागा हवी आहे का आमच्या देशामध्ये. तर रशियाला देखील माहित होतं की अमेरिकेपासून हा देश खूप जवळ आहे. जरी उद्या काही युद्धजन्य परिस्थिती तयार झाली आणि हल्ला करायचं ठरलं अमेरिकेवर, तर हे देश आपल्याला काम येईल. आणि या प्रपोजलचा रशियाने स्वीकार केला आणि तिथे त्यांचे हत्यारं ठेवले. आणि त्यानुसार मग जर बघितलं तर अमेरिकेला हा खूप मोठा धक्का होता. आणि त्यावेळीची जी नाराजी होती तीच अमेरिकेने आता युक्रेन आणि रशियाच्या युद्धामध्ये दाखवली. म्हणजे अमेरिकेला देखील वाटत होतं रशियाच्या जवळचा जो देश आहे युक्रेन, याला आपण पैसे देऊ आणि इथे देखील आपले हत्यारं ठेवू. जरी उद्या जर आपल्यावर जर हल्ला झाला तर आपण युक्रेनमधनं कंट्रोल करून रशियावर देखील हल्ला करू. पण आता तुम्ही बघता युक्रेन आणि रशियाचं जे युद्ध आहे हे खूप दिवसापासून चालू आहे आणि इथे आपल्याला कुठेही दिसत नाही की युद्ध समाप्ती होईल किंवा यामध्ये कुठं समझोता होईल. कारण समझोता जर झाला तर तुम्हाला देखील माहिती आहे अमेरिका युक्रेनमध्ये हत्यार ठेवण्यासाठी जागा मागेल आणि रशियाला हे पूर्णपणे नाकबूल असणार आहे. तर हे होतं त्याच्या मागचं कारण. आणि आता अमेरिकेने स्वतःहून स्पष्ट केलेलं आहे की आता इराण नंतर जो पुढचा हल्ला आहे तो होणार आहे क्युबा देशावर. म्हणजे एक नवीन युद्धाची सुरुवात होणार आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला एक नवीन युद्ध बघायला मिळणार आहे. यामध्ये युक्रेन रशिया झालं, नंतर भारत पाकिस्तान झालं, मेक्सिकोमध्ये जर बघितलं आपण ड्रग कार्टलचा जो प्रमुख होता तो देखील मारला गेला. त्यानंतर त्यांचे जे सहकारी होते त्यांनी देशासोबतच युद्ध सुरुवात केली त्यांच्या. आणि त्यानंतर आता जर बघितलं तर हे जे युद्ध चालू होतं इराण, अमेरिका आणि इस्रायल, यामध्ये अजून एक भर पडली आहे किंवा पडणार आहे आपलं अमेरिका आणि क्युबाची. तर कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ मला नक्कीच कमेंट करून कळवा. आता इथे आपण स्टॉक मार्केट बाबतीत कुठलीही चर्चा करणार नाही आता सध्या, कारण स्टॉक मार्केटवर या सर्व गोष्टींचा खूप मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे स्टॉक आपल्याला खूप स्वस्त भावात खरेदी करण्यासाठी मिळणार आहे येत्या काही दिवसामध्ये. त्यामुळे आता कुठली खरेदी करण्यासाठी गडबड करणार नाही मी. आणि ज्यावेळेस खरेदी करायची त्यावेळेस मी तुम्हाला इथे आपल्या चॅनलवर नक्कीच कळवेल. आणि नवीन नवीन जे माझे वॉच लिस्टमध्ये जे चांगले चांगले स्टॉक आहेत ते सुद्धा मी इथे शेअर करणार आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांसोबतही शेअर करायला विसरू नका. जर चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला आपल्या विसरू नका. सोबतच बेल आयकॉन दाबा म्हणजे आपल्या नवनवीन व्हिडिओच्या तुम्हाला अपडेट्स मिळत राहतील. भेटूयात पुन्हा अशीच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.